हॅलो फ्रेंड्स, जर तुमचं हे प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर होण्याचं स्वप्न असेल तर आजपासून मी माझ्या सेट एक्झामच्या तयारीचा प्रवास सुरू करत आहे. गृहिणी म्हटले की सर्व कामे आलीच. ते पूर्ण कुटुंबात असो की दोघं, काम तर तेवढंच करावं लागतं. आज सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरून घेतले. कडक उन्हाळा आणि सध्या तरी वाऱ्याचा सुळसुळाट सुटून धूळ सगळीकडे पसरतेच. स्वयंपाक वगैरे झाला, जेवणही केलं, मग काय थोडी डुलकी लागणारच. तेही झालं बिकॉज हेल्थी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आहे माझा डे 1 आणि आज मी कसं प्लॅनिंग केलं ते तुम्हाला 2 मिनटात सांगणार आहे. सगळ्यात आधी मी काय केलं तर सेटचा स्लॅबच एका डायरीत लिहून घेतले आणि मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका यूट्यूबवरती पाहायची ठरवली आहे आणि नोट्सही काढणार आहे. कारण याच्याशिवाय तयारीला दिशा मिळत नाही. बुक्स किंवा कोर्ससुद्धा नाही घेणार. कारण माझा प्लॅनिंग असा आहे की रोज सकाळी 4 किंवा 5 वाजता पेपर 1 जनरल पेपर आणि दुपारी पेपर 2 मेन सब्जेक्ट जो माझा मराठी आहे याचा रोज एक टॉपिकचा अभ्यास करायचा. यूट्यूबवरतीच व्हिडिओ पाहून करणार आहे. TETची तयारी करत असताना लॅब ही जॉईन केले होते. बऱ्यापैकी अभ्यास झाला. आता मी घरीच राहून स्टडी करणार आहे. आज पहिल्याच दिवशी मी पेपर 1चा पहिला युनिट आणि माझ्या विषयाच्या मराठीचा डिटेल्समध्ये टॉपिक बघितला आहे. खूप डिटेल्समध्ये स्टडी करावी लागेल, पण मी जास्त लोड नाही घेणार. कारण यामध्ये TETसारखी पात्रता नाही आहे. एकूण गुणापैकी ओपनमधून असेल तर 40% आणि कास्टमधून असेल तर 35%. यांच्यापुढे जे पर्सेंटेज घेतील त्यांच्या त्या विषयातील फक्त 6% रिझल्ट लागतो. गृहिणी म्हणले कधी स्टडी होते कधी नाही. त्यासाठी भरपूर तयारी केली. थोडक्यात थकलं की नंतर स्टडी करण्यात मन लागणार नाही. सो जेव्हा मी TETची स्टडी करत होते तेव्हा खूप तयारी केली होतीच आणि रिझल्टही पाहिजे तसा आला. 94 मार्क्स आले. पात्रता झालेच. म्हणून सेटच्या एक्झामची तयारीची मनापासून करावंसं वाटत आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटते, पण कन्सिस्टन्सी ठेवली की सगळं सोपं होतं. तर असा होता माझा आजचा पहिला दिवस. तुमच्यापैकी किती जण सेट एक्झामची तयारी करत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.